लोकसभेच्या 2 जागा लढण्याचा मुंबई वंचितचा आग्रह आहे। वंचितच्या मुंबई कमिटीचा राज्य कार्यकारिणीला याबाबत प्रस्ताव देण्यात आलाय। दक्षिण मध्य मुंबईची जागा लढवण्याची ही मागणी करण्यात येते आहे। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अजय यांच्याकडून। अजय, लोकसभेच्या 2 जागा लढण्यासाठी मुंबई वंचितने आग्रह धरल्याचं समजतंय। गार्गे, आपण जर पाहिलं तर एक्सक्लुझिव्ह बातमी आणि माहिती जी आहे ती आता पुढारीला मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने वंचितने आता 2 जागा लढण्याची तयारी जी आहे ती दाखवलेली आहे। जर आपण पाहिलं तर मुंबईत 6 लोकसभेच्या जागा आहेत आणि त्याच्यात आता वंचित जी आहे ती 2 जागेवर मुक्काम करताना पाहायला मिळालं। सगळ्यात महत्त्वाचं अशी माहिती मिळते की या 2 जागांपैकी एक जागा जी असणार आहे ती म्हणजे दक्षिण मध्य मुंबईची, जिथे आता सध्या शिवसेनेचे शिंदे गटाच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे हे खासदार आहेत आणि ही त्यांची पहिली टर्म नाही, दुसरी टर्म आहे। 2 वेळा ते ह्या ठिकाणी खासदार आहेत। या 2014 मध्ये त्यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता आणि त्याच्यानंतर 2019 मध्ये पुन्हा एकदा ते एकनाथ गायकवाड यांचा पराभव करून वरती आले होते। आपण जर पाहिलं तर 2019 मध्ये वंचितला या जागेवरून फक्त 63,256 मतं जी ती मिळाली होती। संजय भोसले या ठिकाणी उमेदवार होते। जर पाहिलं तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये पहिल्या क्रमांकावर जे आले ते राहुल शेवाळे, दुसऱ्या क्रमांकावर आले ते एकनाथ गायकवाड आणि तिसऱ्या क्रमांकाचा नंबर जो आहे तो वंचितचा लागला होता। तरीही वंचितने आता प्रस्ताव मांडलेला आहे आणि 2 जागांपैकी एक जागा जी आहे ती दक्षिण मध्य मुंबईची म्हणजे थेट राहुल शेवाळेंच्या विरोधातली असेल। या आधीही चर्चा होत्या त्या दक्षिण मध्य मुंबईच्या जागेच्या आणि तिथून प्रकाश आंबेडकर लढणार का अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या होत्या। पण मागच्या वेळेस एकंदरीत जर पाहिलं तर संजय भोसले जे ते लढताना पाहायला मिळाले होते। यंदा हे तिकीट कोणाला देणार वंचित हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण मागच्या वेळेस हजाराचाच आकडा होता, तर यंदा ह्या मतांचा आकडा वाढणार का आणि मग राहुल शेवाळेंच्या विरोधात हा नेमका बसलेला कॅन्डिडेट उठवण्यासाठी कोण उमेदवार देणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गार्गे, नक्कीच याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।